हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत माझ्या ब्लॉगमध्ये माझं किचन क्लिनिंग आणि वेळेचं महत्त्व। तर ना मी आज काढलेलं आहे किचन क्लीन करायसाठी, पण काय झालं माहिती आहे का, सगळा पसारा काढलेला होता बाहेर आणि मधामध्येच आलेले होते पाहुणे। आता पाहुण्यांनी आम्हाला कॉल नाही केला, काहीच नाही, आणि पाहुणे आलेले होते। पाहुणे म्हणजे कोण, माझी ननदबाई होत्या आणि त्यांची मुलगी होती। तर मग ते आलेले होते, मग घरामध्ये एवढा पसारा, त्याच्यानंतर मग त्यांना बी कळलं की जसं मी साफसफाई करायला सुरुवात केली आहे, म्हणजे घर क्लीन काढायला सुरुवात केलेली आहे। मग माझं पहिल्यांदा मी कसं करते, पूर्ण एका दिवशी सगळे कामं काढत नाही। एका दिवशी मी माझं किचन काढते, दुसऱ्या दिवशी माझा हॉल काढते, असं मी माझ्या घराची स्वच्छता करत असते। कारण एकाच टायमाला आपण जर सगळे कामं घेतले ना, तर तेवढे कामं काही होत नाहीत। आणि कसं मग आपलं जर एक काम आपण करायला गेलो की बाकीचे कामं हे असेच राहतात, त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून सगळे कामं हे करत असते। मग मधामध्ये पाहुणे आले, मग पाहुण्यांचं मग खाणं पिणं झाल्यानंतर ते थोड्या वेळ बसले, त्यांना थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर ते लगेच निघाल्या आणि मग त्याच्यानंतर काय, मग घरामध्ये पसारा एवढा मोठा, तर मी ते आवरायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं वेळेचं महत्त्व, आपण ना वेळेला कसं महत्त्व द्यायला पाहिजेत। तर मला एक सांगा, असं कधी झालं आहे का की आपण सकाळी ठरवलं की मी आज संपूर्ण म्हणजे माझ्या घरची पूर्ण साफसफाई करणार, किंवा किचन क्लीन करायला काढणार, किंवा मोठा माझा हॉल आहे तो स्वच्छ करणार, आणि रात्री अचानक लक्षामध्ये येते की अरे तर दिवस संपला, पण हातामध्ये काहीच नाही, मध्येच कुठेतरी इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करण्यात किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघण्यामध्ये आपले 2 तास तसेच निघून जातात। जर तुमचं उत्तर हो असेल तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात, आपल्या सर्वांसोबत असं होतं, पण आज आपण हे बदलायला पाहिजेत। तर आपण तिकडं जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की मी ना पीठ मळायला बसले आणि मधामध्ये माझी मुलगी आली, मला म्हणते की मम्मी मला पण पीठ मळून बघू दे ना। तर बघू शकता तिनं पीठ मळलेलं आहे आणि पहिल्यांदाच पीठ मळून बघितलं, इतकं छान पीठ मळलं तिनं, तर खूपच। मग मी तिला म्हटलं की खूप छान पीठ मळलं म्हटलं तुनं, पण अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, बाकीचे कामं आहेतच नंतर। पण तिच्याविषयी ना एक कौतुकच वाटलं, म्हटलं पहिल्यांदा इतकं छान पीठ मळलं म्हटलं हिने। तर चला असो, आपल्या वेळेकडे बघूया आता आपण। तर आपण आहे ना काय करतो माहिती आहे का, पहिली चूक कोणती करतो, सकाळी उठून 10-12 कामाची लांबलचक एक लिस्ट तयार करतो, आणि कसं असते मग दिवस संपून जातो आणि त्यातली 2-3च कामे आपले होतात। मग आपल्याला असं वाटते की आपण इतकी सारे कामं लिहून ठेवले आणि आपले कामं 2-3च झालेले आहेत। मग आपल्याला असं एक अपयशी वाटते, मनाला एक असं आपलं मन खचून जातं की अरे आपलं काम आज पण राहिलं गड्या करायचं, असं एक मनाला वाटते। पण काय असते माहिती आहे का, तर मग आपण याच्यावर काय उपाय म्हणजे कोणता माहिती आहे का, रोज सकाळी किंवा आदल्या रात्री फक्त 3 सर्वात आपल्या महत्त्वाची कामे आपण लिहून काढायची। अशी कामं जी पूर्ण झाली तर आपल्याला वाटेल की हो आजचा दिवस खरंच आपलं काम झालेलं आहे। मग जोपर्यंत हे 3 कामं होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही छोट्या मोठ्या कामांना हात लावायचा नाही। म्हणजे यामुळे आपला मेंदू असते ना, त्याला स्पष्टता मिळत असते, त्याला गोल मिळत असते की नाही इकडे हे कामं आहेत करायचे, पहिले हे कामं आपण करून घेऊ, त्याच्यानंतर मग दुसरे कामं, म्हणजे आपण नंतर मग दुसरे कामं करू बी शकतो ना। कारण मेंदूला जेव्हा स्पष्टता मिळते ना, तेव्हा फोकस मिळतो ना, तेव्हा आपले कामं हे पूर्ण होत असतात, आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरी कामं पुन्हा लिहू शकतो, पुन्हा करू शकतो। तर मंडळी कसं असते माहिती आहे का, आपण माहिती आहे का काय करत असतो, आपला वेळ कसा वाया घालवतो, जेव्हा आपण एखादं काम म्हणजे नंतर करू म्हणून पुढे ढकलतो। उदाहरणार्थ सकाळी अलार्म वाजला की आपण तो स्नूज करतो, किंवा आपण मोबाईल घेतला बघायला, किंवा आपल्या आईचा फोन आला किंवा बहिणीचा फोन आला की त्याच्यामध्येच आपला तासनतास जात असतो। त्याच्यामुळे पण आपला वेळ हा खूप म्हणजे वेळ वाया जात असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मोबाईल बसलं पाहायला की एखादा आपण थोडंसं शॉर्ट व्हिडिओ बघतो आणि त्याच्यानंतर आपण बसतो पूर्ण मोबाईल स्क्रोल करत, तर याच्यामुळे पण आपला वेळ हा वाया जात असतो। कधी ना आपल्याला असं वाटते की माझं ना कामामध्येच दिवस लागत नाही, म्हणजे जिवार येते कधी मग आपण ते कामांना पुढे ढकलत असतो। तर आज उद्या करू ते काम काही आपलं पूर्ण होत नाही। तर आपल्या मेंदूला सवय लागायसाठी, डिसिप्लिन लागायसाठी, तर मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की त्याच्यामुळे आपला आळस पण दूर जाऊ शकतो। ती म्हणजे कोणती, हे बघा, 25 मिनिटांचा टायमर लावून ठेवायचा। या 25 मिनिटांमध्ये मोबाईल सायलेंट करून ठेवायचा आणि बाजूला ठेवायचा, आणि फक्त तुमचं काम, आपलं काम जे असेल ना त्याच्यावर आपण फोकस करायचं। 25 मिनिटे झाले की 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा, आणि या ब्रेकमध्ये पाणी प्या, थोडं चला, आणि मोबाईलला हात लावू नका। असं जर आपण केलं ना तर आपला आळस निघून जातो आणि आपले कामं पण पटापट होत असतात। आपल्या महिलांना ना एक सवय असते, ती म्हणजे कोणती, आपण बाहेर कचऱ्याची गाडी आली ना तर कचरा बाहेर फेकून द्यायसाठी आपण बाहेर जात असतो, पण आपल्या शेजारीने आपल्याला भेटले, आपल्या मैत्रिणी आपल्याला भेटल्या ना बाहेर, तर मग आपण 2 शब्द बोलतो खरी, पण 2 शब्द बोलता कधी आपला अर्धा घंटा निघून जातो ते आपल्यालाच आपलं कळत नाही।
जास्तीत जास्त आपला वेळ कशामुळे वाया जातो, तो आपल्या मोबाईलच्यामुळं. तर आपण यासाठी काय करायला पाहिजे, तर आपले ॲप नोटिफिकेशन हे बंद करायला हवे. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकचे नोटिफिकेशन ऑफ ठेवा. जोपर्यंत आपण स्वतःहून ॲप उघडत नाही तोपर्यंत आपल्याला मेसेज दिसला नाही पाहिजे. मोबाईल दूर ठेवा. कसा, जेव्हा आपण महत्त्वाची कामं करत असाल तेव्हा मोबाईल हा दुसऱ्या खोलीत किंवा कपाटामध्ये ठेवा. नजरेआड किंवा मनाआड मोबाईल डोळ्यासमोर नसेल तर तो उचलण्याचा मोह होणार नाही. कधी कधी आहे ना, आपण आपले काम करतो आणि आपला अचानकमध्ये मित्र फोन करतो किंवा आपली मैत्रीण फोन करते किंवा कोणी पण फोन करत असेल की अरे चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ किंवा कुठं चहा प्यायला जाऊ, किंवा घरातलं आपण कोणीतरी आपलं दुसरंच आपल्याला काम सांगतं, पण आपण लगेच हो म्हणतो आणि आपला सगळा प्लॅन जो आपलं महत्त्वाचे कामं आहेत ना ते त्याच ठिकाणी सगळे रखडतात, आपले कामं पूर्ण होत नाही. पण काय करायला पाहिजे, आपण आपल्या स्वतःच्या वेळेची किंमत आपण करायला शिका. जर तुम्ही महत्त्वाचं काम किंवा मी आपलं काम करत असाल किंवा मित्रांनी किंवा इतरांनी आपल्याला सांगितलं कशाच्या विषयी, पण आपण त्यांना प्रेमाने सांगा. काय सांगायचं की माझं हे काम सुरू आहे, मी अर्ध्या तासाने येते किंवा तुमचं काम करते. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केली नाही ना तर बाकीचे पण आपल्या वेळेची किंमत करणार नाही. आता माझं पण कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा काम करत असते ना तर एखादा मेसेज आला किंवा एखादं नोटिफिकेशन आले ना तर मी लगेच जाते बघायला. आणि मी एखादा मेसेज जर बघितला ना किंवा मी एखादं नोटिफिकेशन जर आपण वाचलं, मोबाईलमध्ये बघितलं, तर ना आपण मग बाकीचे पण व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो किंवा आपण म्हणजे शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा आपल्या घरच्या लोकांना फोन करायला आपण सुरुवात करतो. मग त्यातच आपले कामं हे रखडतात. आपण जे कामं करतो ना महत्त्वाचे ते पण आपले कामं हे पुढे ढकलतात आणि आपला सगळा वेळ हा मोबाईलमध्ये निघून जात असतो. त्याच्यामुळे मी सांगते की आपले काम करत असताना आपले नोटिफिकेशन बंद ठेवायचं आणि आपले कामं झाले ना तेव्हाच आपण आपला मोबाईल हा आपल्या हातामध्ये घ्यायला हवा, असं मला वाटते. कसं आहे, हे ऐकायला खूप साधे वाटते, पण यातली 2 तत्वे जरी आपण उद्यापासून वापरले ना तर आपला दिवस हा एकदम प्रोडक्टिव्ह होईल. आणि वेळ हा कोणासाठी थांबत नाही, पण तो कसा वापरायचा हे मात्र पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःची आवड निवड जोपासा, व्यायाम करा, चालून या, योगा करा, 15-20 मिनिटं शांत बसा आणि स्वतःचा विचार करा. काही ना काही स्वतःसाठी करा. दिवसामधून 24 तासांमधून 15 मिनिटे स्वतःला देणं हे खूप महत्त्वाचे आहे. तर मैत्रिणींनो, वेळ हा सोन्याहून मौल्यवान आहे. तो वाया घालवायचा की सुंदर भविष्य घडवायचं हे फक्त आपण निर्णय घेऊ शकतो. तर आता इथे बघू शकता, इथे ना मी लोणचं काढलेलं होतं. म्हणजे हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे. तर यातलं ना तेल टाकलेलं आहे गरम करून. शेंगदाण्याचं तेल आणलेलं होतं, गरम केलेलं आहे मी ते, आणि थंड झाल्याच्यानंतर मी यात ते टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये पूर्ण लोणचं संपलेलं आहे एका भरणीमधलं. तर मी इकडचं लोणचं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यात तेल टाकत आहे. तर असं आहे. कसं आहे माहिती आहे का, रोजचे आपले जे कामं असतील ना ते आपण एका दिवशी नाही करायचे, कोणते बी असेल ते. कारण आपण जर एकच दिवशी सगळे जर कामं करायला सुरुवात केली ना तर आपले कामं हे कोणतेच होत नाही. कामाचा एकदमच लोड काढू नका. टप्प्याटप्प्याने घरातली कामं करायला सुरुवात करा आणि आपल्या छोट्या मोठ्यांचा पण हातभार लावायला घ्या. कारण एकट्याने कामं केली ना की पूर्ण असं आपलं मन बी थकल्यासारखं होतं आणि आळससुद्धा येतो. स्वतःसाठी वेळ द्या, मेडिटेशन करा, पुस्तक वाचा आणि आपलं शांत बसा, आपल्यासाठी वेळ द्या. आणि आपण आपल्याला एक सवय लावून घ्यायची, ती म्हणजे कोणती, की रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. म्हणजे सकाळी जर लवकर उठलं ना आपण की कामं पण पटापट होतात आणि मनही उत्साही राहतं. म्हणजे दिवस पण आपला खूप चांगला जातो आणि आपली कामंसुद्धा पटापट आवरलेले असतात आणि आपलं मनसुद्धा फ्रेश झालेलं असतं. त्याच्यामुळे आपला दिवस पण चांगला जातो आणि आपल्याला आळस पण हा येत नाही. तर आपण आपल्या फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे, आपल्या लेकरांना वेळ द्यायला पाहिजेत. आपण त्यांच्यासोबत एक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं मन पण मोबाईलमध्ये लागणार नाही. आणि कसं, आपण जर मोबाईल पाहायला म्हणजे बसतो, आपला पण वेळ जातोच जातो, पण आपल्यासोबत आपल्या लेकरं पण आपल्याला बघून मोबाईल बघत असतात. त्याच्यामुळं त्यांना बी त्यांच्याकडून काहीतरी ॲक्टिव्हिटी करून घ्यायची किंवा त्याच्यावर वेळ आपण स्पेंड करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लेकरांना बी चांगली सवय लागू शकते. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होऊ शकते, व्हिडिओचा एंड करते मी. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की यातली कोणती टिप तुम्हाला आवडलेली आहे किंवा तुम्ही आजपासूनच वापरणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तोपर्यंत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.